नवऱ्याच्या अंगात किती किडे आहेत हे फक्त बायकोलाच माहित असतं, नाहीतर इतरांना तर तो देव माणूसच वाटतो. खरं आहे का नाहीये? नवरा हा एक असा प्राणी आहे ना, जो आपल्याला सारखं बोलून बोलून आपल्या सगळ्या सवयी बदलून टाकतो आणि नंतर स्वतःच बोलतो, तू पहिल्यासारखी राहिली नाहीस. पुरुषांना जेव्हा राग येतो ना, तेव्हा ते एकांत शोधतात शांतता मिळण्यासाठी, आणि बायकांना जेव्हा राग येतो ना, तेव्हा ते नवऱ्याला शोधतात भांडणं करण्यासाठी. तुम्हाला माहितीये का, बायकांच्या जीवनात दोनच कामं असतात. एक, नवऱ्याचा मूड खराब झाला तर तो चांगला करणं. दुसरं, नवऱ्याचा मूड चांगला असेल तो खराब करणं. पुरं एखाद्या वेळेस जेवायचं विसरतील, पण नवीन गाडीचा नंबर आणि बाईची कंबर हे बघायला कधीच विसरत नाही. बायकांनो, दिवाळीमध्ये माहेराला जाऊ नका, नाहीतर तुमच्या फराळाचं रूपांतर चकण्यामध्ये कधी होईल सांगता बी येणार नाही. तुम्हाला जर आयुष्यामध्ये खुश राहायचं असेल तर बायकोवर प्रेम करा. मग ती बायको कुणाची का असणार. ज्या मुलींची स्वप्न जगाच्या पार वेगळी असतात ना, त्याच मुली लग्नानंतर पिको फॉलचं दुकान टाकतात. घे माप मारतात. ज्या मुलींची स्वप्न जगाच्या पार वेगळी असतात ना, त्याच मुली लग्नानंतर पिको फॉलचं दुकान टाकतात. घे माप मारतात. आतापर्यंत ठरलेलं सत्य आहे बरं का, ज्या बायका दिसायला खूप सुंदर असतात ना, त्यांचे नवरे नेहमी टाकलेच असतात बरं का. आप अपने पति से इतना लड़ती हो, कब छोड़ोगी लड़ना? ये रोग पुराना है, जरा देर लगेगी. नवऱ्याच्या अंगात किती किडे आहेत हे फक्त बायकोलाच माहित असतं, नाहीतर इतरांना तर तो देव माणूसच वाटतो. खरं आहे का नाहीये? नवरा हा एक असा प्राणी आहे ना, जो आपल्याला सारखं बोलून बोलून आपल्या सगळ्या सवयी बदलून टाकतो आणि नंतर स्वतःच बोलतो, तू पहिल्यासारखी राहिली नाहीस. पुरुषांना जेव्हा राग येतो ना, तेव्हा ते एकांत शोधतात शांतता मिळण्यासाठी, आणि बायकांना जेव्हा राग येतो ना, तेव्हा ते नवऱ्याला शोधतात भांडणं करण्यासाठी. तुम्हाला माहितीये का, बायकांच्या जीवनात दोनच कामं असतात. एक, नवऱ्याचा मूड खराब झाला तर तो चांगला करणं. दुसरं, नवऱ्याचा मूड चांगला असेल तो खराब करणं. पुरं एखाद्या वेळेस जेवायचं विसरतील, पण नवीन गाडीचा नंबर आणि बाईची कंबर हे बघायला कधीच विसरत नाही. बायकांनो, दिवाळीमध्ये माहेराला जाऊ नका, नाहीतर तुमच्या फराळाचं रूपांतर चकण्यामध्ये कधी होईल सांगता बी येणार नाही. बायकांनो, दिवाळीमध्ये माहेराला जाऊ नका, नाहीतर तुमच्या फराळाचं रूपांतर चकण्यामध्ये कधी होईल सांगता बी येणार नाही. तुम्हाला जर आयुष्यामध्ये खुश राहायचं असेल तर बायकोवर प्रेम करा. मग ती बायको कुणाची का असणार. ज्या मुलींची स्वप्न जगाच्या पार वेगळी असतात ना, त्याच मुली लग्नानंतर पिको फॉलचं दुकान टाकतात. घे माप मारतात.